नमस्कार मित्रांनो, आज गजूमामाला मला जायचं होतं धामणगावले. मग गजूमामा म्हणे तुला जर सुखानं दर्शन करायचं असेल तर आपल्याला आजच निघा लागेल. मग मी न विचार करता डायरेक्ट बॅकपॅक केली, निघालो माझ्या रोजच्या अड्ड्यावर. पण रोजच्या अड्ड्यावर पाहतो तर काय, मी ज्या जागेवर बसतो त्या जागेवर कोणीतरी गज खुपसून गेलेलं होतं. आता ज्यानं बी हे केलं असेल त्याला काय समाधान भेटलं असेल काय ठाऊक. पण माय म्हणणं आहे, एवढा बुद्धिमान असलेला मानव जर या प्रकृतीला खराब करत असेल ना, तर या बुद्धीचा काहीच उपयोग नाही भावा. ते सगळं जाऊ द्या पोट्ट्यांनो. आता या साईडून लक्झरी चालली म्हणजे तिकून लक्झरी 100% येणार. मग तेवढं बोलता बोलताच डायरेक्ट लक्झरी बी आली. मग लक्झरीत बसून मी डायरेक्ट आलो मेडशिले. मग म्हणतात माझा विचार झाला की लक्झरी मध्ये ब्लॉक काढायचा, पण लक्झरीत एवढी गर्दी होती, मी म्हणलं माझ्या गर्दीतच कार्यक्रम व्हायचा. मग गजूमामाला भेटलो तर गजूमामा म्हणे 15 मिनिटं मला बँकेत काम आहे, ते झाल्यावर जाऊ. मी त्याला विचारलं, मी म्हणलं हे कोणत्या अँगलनं बँक ऑर्डर आले रे भाऊ. मग गजूमामा म्हणे जाऊ दे ना बा, एवढं तेवढं तर पिक्चरात बी दाखवतात. मग मी, गजूमामा आणि अजय आम्ही 3 जण निघलो होतो धामणगावले. पहिले तर मला वाटलं होतं की आम्ही डबल शीटच जाणार आहोत. मग मला माहित पडलं की आम्ही ट्रिपल शीट स्प्लेंडर वर 90 किलोमीटर जाणार आहोत. मग 100% आज बँड वाजणार आहे. मग गजूमामा म्हणे 30-30 किलोमीटर जर आपण तिघही गाडी चालवत गेलो तर 90 किलोमीटर आपण आरामशीर कव्हर अप करू शकतो. मग ज्याप्रमाणे आमचं ठरलं होतं त्याचप्रमाणे आम्ही बारी बारी गाडी चालवत चालवत या रसवंतीवर पोहोचलो. मग रस्ता आलता, पण या गाड्याचं तर काही वेगळंच चालू होतं. हा म्हणे मला बर्फच पाहिजे. मग घंटाभर तर आम्ही रसवंतीवरच बसलो होतो. मग तिथून निघलो डायरेक्ट आलो आम्ही चौसाळ्यात. कारण चौसाळ्यात धामणगाव जाणारे हर एका पालखीले दुपारचं जेवण राहत असते. मग आमचा बी प्लॅन झाला की तिथून जेवण धामणगावले निघायचं. मित्रांनो, 90 सेकंदात तर मी एवढं काही नाही सांगू शकत, पण हे धामणगावची सिरीज लय भारी राहणार आहे. म्हणून म्हणतो, माझ्यासाठी नाही पण मुंगसाजी महाराजांसाठी तरी लाईक आणि फॉलो करून घ्या.